नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट। आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला। तर आज 10 मार्च आमची ॲनिव्हर्सरी आहे। त्यानिमित्त आम्ही ठाण्यामध्ये फिरत नमो ग्रँड सेंटर पार्कमध्ये आलो। तर तिकडं खूप मोठा पार्क आहे। तुम्ही फॅमिलीसोबत कपल्स वगैरे सर्वजण येऊ शकतात। एजेड लोक पण येऊ शकतात, सर्व लोक येऊ शकतात। ज्यांचं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा असेल ते लोक पण येऊ शकतात। इकडं खूप मोठा आहे, खूप जास्त एकरमध्ये पसरलेलं गार्डन आहे। तुम्ही इथं फॅमिली फंक्शन पण होऊ शकतात आरामात, व्यवस्थित 100-150 माणसांना घेऊन पण फंक्शन होऊ शकतात। असं आहे, तुम्ही एकदा नक्की विजिट द्या। आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवतो पार्क कसं आहे कसं नाही। तर मित्रांनो, स्पेशली हे पार्क म्हणजे लहान मुलांसाठीच नव्हे तर प्रत्येक म्हणजे वयस्कर लोक, असे जवान वगैरे लोक, अशा या लोकांसाठी पण आहे। फोटोशूटसाठी आहे, प्री वेडिंग शूट पण इथे केलं जातं, परत बेबी शॉवर फोटोशूट पण इथे केला जातो। इतकं सुंदर गार्डन आहे की तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल आणि तुम्ही इथे एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि आमच्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर पोहोचतील। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, तुम्ही ठाण्याकडून येत असाल तर माझीवाड्याच्या पुढे ढोकाळी हे नाका आहे। ढोकाळी नाकापासून थोडंच पुढे गेल्यावर तुम्हाला हे सेंटर पार्क दिसेलच। तर ठाण्याकडून येत असाल तर फक्त 10 ते 15 मिनटं लागतात इकडे यायला। आणि तुम्ही बाहेरून स्टेशनकडनं येत असाल तर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी लागू शकतो इकडपर्यंत यायला। आणि ऑटोज वगैरे भरपूर आहेत इकडे या साईडला यायला। आणि परत तुम्ही स्वतःच्या व्हेकलने येत असाल, कारने किंवा बाईकने, मोस्ट ऑफ तर बाईकनेच या, कारण कारने आलं तर खूप ट्रॅफिक होते। या साईडला भरपूर ट्रॅफिक असते, संडेला कमी असते पण ऑड डेजला भरपूर ट्रॅफिक असते इकडं। तर बघूया, आता आम्ही पार्कजवळ पोचणारच, तर तुम्हाला पुढे दाखवतो अजून काय काय करता येतं। या लोकेशनला येण्यासाठी तुम्ही 2 वे सांगू शकतात। एक कल्पतरू सिटी पार्क विचारू शकतात आणि सेंटर पार्क म्हणून पण विचारू शकतात। तर तुम्हाला कोणीही ॲड्रेस सांगू शकतं इकडं। तर आम्ही पोचलो सिटी पार्कजवळ। त्याच्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही असं बघू शकता की छोटे छोटे असे फाउंटनसारखं आहे, खूप सुंदर आहे। त्यानंतर कल्पतरूचा सर्वात मोठा गेट आहे इथं एंट्रन्सला। त्यानंतर तुम्ही पुढे आलात ना, तुम्हाला पार्किंगसाठी खूप जागा दिसेल, कारण का इकडं मैदान आहे पार्किंगसाठी आणि पार्किंगची एवढी खूप मोठी सोय आहे की विचारूच नका, की भरपूर चांगली सोय आहे इकडं। तर तुम्ही येऊ शकतात मोठे व्हेकल्स पण घेऊन वगैरे। तर आम्हाला हे खूप जवळ आहे पार्क, आमच्या घरापासून ते फक्त 15 ते 20 मिनटावर आहे। तर एक लक्षात घ्या की तुम्ही ठाण्याच्या जवळपास राहत असाल तर तुम्हाला हे खूप जवळ आहे, पण तुम्ही जर बाहेरून स्टेशनपासून वगैरे येत असाल तर तुम्हाला अर्धा तास तरी स्टेशनपासून इकडे यायला लागू शकतो। प्रचंड गर्दी दिसतीये आज आम्हाला इकडे, कारण आज संडे सुद्धा आहे, त्यामुळे कदाचित गर्दी असू शकते। मित्रांनो, इथं पार्किंग केल्यानंतर हे तिकीटच असं घ्यायला लागतात। 20 रुपये टू व्हीलरचे आहेत, 4 व्हीलरचे आय थिंक 40 रुपीज वगैरे काहीतरी असतील। लाईन तर तुम्ही बघू शकता, भरपूर लाईन आहे। बघूया आपल्याला आतमध्ये केव्हा जाता येतं। तर चला, तुम्ही बघू शकता प्रतीक्षा 502 ब्लॉगमध्ये नव्हती। प्रतीक्षा आपल्या या ब्लॉगमध्ये आहे। तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकतात की पार्कचा टायमिंग आणि तिकीटचे प्राइजेस दिलेले आहेत। तर पार्क सकाळी 6 वाजता चालू होतं, ते 11 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 1 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत संध्याकाळी पार्क चालू असतं। 8:30 वाजता काउंटर बंद होतं, त्यानंतर तिकीट दिले जात नाही। तिकीटचे प्राइजेस तुम्ही मधल्या दिवसांमध्ये आलात तर 20 रुपये तिकीट आहे, आणि सॅटर्डे संडेला आलात आणि हॉलिडे पब्लिक डेला आलात तर तुम्ही 30 रुपीज तुमचं तिकीट आहे। त्यानंतर सिनियर सिटीजन्सला 10 रुपये तिकीट आहे, आणि 15 वर्षाच्या आतमध्ये असेल त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि तुम्हाला आतमध्ये कॅमेरा आणि DSLR घेऊन जायचं असेल तर 150 त्याचे चार्जेस। आतमध्ये एंटर करताच तुम्हाला सर्वीकडे झाडे दिसेल, कारण त्यामुळे खूप थंड वातावरण वाटत होतं। त्यानंतर इथं खूप उत्तम अशी बसण्यासाठी जागा पण आहे।
आणि प्रतीक्षा त्याला पण आहे मस्त आहे की बसायला भरपूर जागा आहे म्हणजे भरपूर जागा म्हणजे भरपूर. जवळपास हे राणीच्या बागेसारखं फील येतो या पार्कला. तर तुम्ही बघू शकता इथं पार्कमध्ये लहान मुलांना तर भरपूर खेळायला जागा आहे, भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा कसे खेळायला सर्व स्लाईड आहेत, बघा स्लाईड्स आहेत, मस्त आहे. बघा इकडे फिरायला गाडी पण आहे, जायला मस्त असं जागा आहे, फोटोज काढायला पण. तुम्ही इथं जर मुलांना लहान मुलांना घेऊन आला तर खूप एन्जॉय करतील, त्यांचा संडे एकदम मस्त जाईल अशी जागा आहे. तुम्ही एंटर केल्यानंतर पहिले तुम्हाला मुघल गार्डन असं दिसेल, त्यानंतर प्रतीक्षाला फोटो काढायची खूप घाई झालेली होती, त्यानंतर आम्ही फोटो सेक्शनसाठी गेलो. पुढेच तुम्हाला हे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय, तिथं खूप छान छान फोटोशूट केले जाऊ शकतात. त्यानंतर इथं प्री वेडिंगसाठी पण शूट केलं जाऊ शकतात आणि भरपूर काही शूट केलं जाऊ शकतं. एवढे छान लोकेशन आहे, तर तुम्ही बघू शकता इथं फोटो काढायला प्रतीक्षा खूप. इथं फोटो काढून झाले आमचे. आता जाऊया पुढे. पुढे अजून काय काय ते बघूया इकडे या साईडला. त्याचाच पॅसेज आहे पूर्ण, खूप भारी भारी फोटोज येतात. तुम्ही जर आमचे फोटोज बघाल इथं काढलेले ते इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसतील, त्यासाठी तुम्हाला फॉलो करायला लागेल आम्हाला इंस्टाग्रामवर. तो पण मस्त आहे फोटो काढायला जागा. तुम्ही इकडं आलात ना, जास्त करून तुम्हाला फोटो शूट करायला खूप भारी भारी जागा आहे. तुम्ही इंस्टाग्रामसाठी वगैरे खूप भारी भारी फोटो काढू शकता. इकडे हा ब्रिज आहे, मस्त फाउंटन वगैरे आहेत इकडे प्रतीक्षा, तर बघू शकतात खूप मस्त आहे. इकडे हे असं वातावरण आहे इकडं, खूप मस्त आहे. नाईटला तर अजूनच भारी दिसेल थोड्या वेळाने अजून. तुम्ही हा पॉईंट बघतात त्याला लेक गार्डन असं म्हटलं जातं. मस्त की बसून तुम्ही तलावाचा खूप आनंद घेऊ शकता समोरच. तुम्ही बघू शकतात की हा ब्रिज, या ब्रिजमुळे एक वेगळंच लुक आलं या गार्डनला. तुम्ही हे बघू शकतात की फाउंटन पण आहे इकडे, त्यामुळे एकदम मस्त वाटतंय. सर्वजण फाउंटनजवळ फोटो काढायला गर्दी करत होते, त्यामुळे प्रतीक्षाला लवकर काही फोटो काढता आला नाही. तेच बघता बघता असं वाटायला लागलं की कधी फोटो काढायला भेटतं. शेवटी तिला फोटो काढायला भेटला आणि आम्ही पुढे निघालो. प्रतीक्षाला फाउंटनजवळ फोटो भेटला, एवढे फोटोज काढायला गर्दी आहे, तर भेटला तिला फाउंटनजवळ फोटो काढून. आता कंटाळली, आता बघूया जाऊया पुढे कुठेतरी, काय बघायला अजून बघूया तिथं भेटतंय. मी किती आराम करायला आरामात बसले, एकदम मस्त. तर पार्क फिरण्यासारखं भरपूर काही आहे, पण संडेच्या दिवशी चुकून पण येऊ नका, कारण का खूप म्हणजे खूप गर्दी असते. काही शूट करायला वगैरे तुम्हाला भेटणार नाही किंवा फोटो काढायला भेटणार नाही.
असेल तर काय करायला लागतं, काय प्रोसेस असते? ही गाडी सिनियर सिटीवाल्यांना फ्री आहे आणि हँडिकॅपवाल्यांना फ्री आहे. ओके, मग बाकी कोणच बसू शकत नाही का त्याच्यावर? अलाउड नाही का असं? ठीक आहे, तुम्ही ही गाडी बघू शकता सिनियर सिटीजनसाठी. जे इकडचे गार्डनमधले ऑफिसर लोक आहेत त्यांना बसण्यासाठी आहे आणि फक्त सिनियर सिटीजन आणि जे अपंग आहेत हँडिकॅप त्या लोकांसाठी गाडी असते. तर तुम्ही इथं कुठे आलात तर तुम्ही ही गाडी बुक करण्यासाठी काका काय करणार? फ्री आहे, तिकीटवरच का? आणि कसं तुम्हाला कळवायचं म्हणजे? 60 वयाचं असले ना हा. तर 10 रुपयाचं तिकीट आहे, ओके. तुमच्याकडे 30 रुपयाचं तिकीट हो, आहे, हो. त्याचं 10 रुपयाचं तिकीट आहे. ओके, त्यावरनं कळतं आणि मग त्याच्याने पूर्ण हे गार्डन फिरवतात या गाडीने त्यांना. तर कोण आलं तर असं घेऊन तर तुम्ही नक्की असं घेऊ शकता, फिरू शकतात. तर इथून तुम्ही चायना हाऊस इकडं बघू शकतात. जपानीज हाऊस आहे हा. जपानीज हाऊस, खूप गर्दी आहे जपानी हाऊसमध्ये. दुसऱ्यांनी कब्जा केला आहे. दुसरेच राहतात आता जपानी हाऊसमध्ये. तुम्ही इकडे हे पण बघू शकतात. फोटो काढण्यापुरता मस्त जागा आहे एकदम. नक्की इथं आला तर फोटो वगैरे काढा, खूप मस्त प्लेस आहे. जपानी हाऊस जॅपनीज नाव आहे पण जॅपनीज लोकांसाठी नाही, सर्वांसाठी आहे गार्डन. तर तुम्ही येऊ शकता कधी पण. मस्त स्पॉटवर आहे बघा. प्रतीक्षा पण जापनीज सारखीच वाटते पण ती नाही आहे, ती इंडियनच आहे. जॅपनीज हाऊस आहे वरती बघू शकता. जॅपनीज हाऊस. प्रतीक एकच साईड फिरलोय, अजून दुसरं बघायचं आहे. वन साईडच फिरलोय. हे मुघल गार्डन, हे मी मुघल गार्डन. त्याच्या समोरच जॅपनीज हाऊस. जॅपनीज हाऊस गोल गोल चालून 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 बघू शकतो त्याचा चेहरा. कपलसाठी चांगला पॉइंट आहे. खूप गर्दी. इकडं पण येऊ शकतात, मस्त कार्यक्रम असेल कोणाचा तर आरामात एन्जॉय करू शकतात. 100-200 माणसं. तिथे नाईटला मस्त लाइटिंग लागते आणि लाइटिंग फाउंटन येतं, खूप मस्त वाटतं. 100-150 माणसांचा कार्यक्रम आरामात होऊ शकतो. तुम्ही जर पॉईंटवर जाऊया. इकडे एक असा एक पॉईंट आहे, तो पण पॉईंट बघूया. वरतून सर्व दिसतं पूर्ण गार्डन. त्या पॉईंटवर चाललो आम्ही आता. तर हा पॉईंट असा आहे, तिथून सर्व गार्डन दिसतंय. तुम्ही बघू शकता कोणते पॉईंट आहेत. इथंच आहे अजून. किती पब्लिक आहे, किती मोठं गार्डन आहे पण एवढी पब्लिक. गार्डन खूप मोठं आहे पण खूप क्राऊड आहे. तरुण मंडळी जास्त येतात.
तर इकडं लहान मुलांना भिजण्यासाठी फाउंटन आहे, तिकडे एन्जॉय करू शकतात लहान मुलं. तुम्ही इकडे बघू शकता की सर्वजण भिजत आहेत त्या फाउंटनच्या ह्याच्यात. तर इकडं एक चांगला पॉईंट आहे, आपण इकडे सर्वजण भिजू शकतात. लहान मुलांना तर खूपच सुंदर जागा आहे ही खेळण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी. तुम्ही जर सुट्टींमध्ये पोरांना काय प्लॅन करत असाल खेळायला तर या सेंटर पार्कला नक्की घेऊन या, कारण का इथं एकदा तुम्ही सोडलात त्यांना आतमध्ये तर ते बाहेर निघायचं नावच घेणार नाहीत. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे प्रचंड. लहान मुलांना वाचवायला पण आहे इथं ड्रम सेट सारखं. ड्रम सेट नंतर तुम्ही हे पण बघू शकता. एवढा त्यानंतर ही पण ॲक्टिव्हिटीज खूप भारी आहे. ही फक्त आपल्याला वॉटर पार्क वगैरे मध्येच दिसते, ते इकडे पण यांनी ही ॲक्टिव्हिटी केली ते खूप बरं वाटतं आहे. कारण का जास्त करून पब्लिकला वॉटर पार्क वगैरेला जाता येत नाही, तर ते इथं तरी एन्जॉय करतील. अजून एक ॲडव्हेंचर सारखं आहे, मस्त आहे. एंटरटेनसाठी भरपूर आहे, लहान पोरांच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. तुम्ही येऊ शकतात लहान पोरांना घेऊन वगैरे. तर आता आम्ही निघालो घरी जायला. सर्व गार्डन फिरून झालं आहे. आता टर्फ पण आहेत खेळण्यासाठी, बघू शकतात. या पार्कमधला सर्वात भारी पॉईंट हाच आहे. स्केटबोर्डसाठी वगैरे आपल्या ठाण्यामध्ये कुठेच जागा नव्हती, तर यांनी इकडं हे गार्डनमध्ये करून दिल्याबद्दल खूपच भारी वाटतं आहे. आम्ही घाईत घरी आलो या पार्क फिरल्यानंतर, कारण का आमच्या घरी खूप वाट बघत होते सेलिब्रेशनसाठी. घरी येताच आम्ही केक कट वगैरे केला, त्यानंतर सेलिब्रेशन चालू झाले. सेलिब्रेशनमध्ये खूप वेळ गेला. त्यानंतर तुम्हाला कळेलच की काय काय सेलिब्रेशन झालं वगैरे काय नाही ते. तर चला. आणि मित्रांनो, माझे मम्मी पप्पा सुद्धा आलेत. माझ्या मम्मीचा 8 मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी बड्डे असतो, पण तेव्हा उपवास होते सगळ्यांचे, म्हणून आम्हाला सेलिब्रेशन करता नाही आले. म्हणून आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त आज सोबतच मम्मीचा सुद्धा आम्ही बड्डे करतोय. तर मित्रांनो, आमचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.